एक कार्यकर्तृत्वान नेतृत्वावर या ठिकाणी असतो आणि नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व या देशाला या ठिकाणी मिळालंय। आम्ही सर्वच जण या ठिकाणी देशभरातले जे महायुतीचे उमेदवार आहोत हे आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी पुढे जात आहोत आणि आपल्या आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठीचे आमचा या ठिकाणी धडपड आहे। आणि राष्ट्रीय प्रवाहामध्ये जात असताना सामान्य माणूस विचार करतो ही राष्ट्रीय इलेक्शन आहे आणि यामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघाला किंवा माझ्या जिल्ह्याला कशा पद्धतीनं गतीनं पुढे नेता येईल आणि नॅशनल पोलमधनं आपल्याकडे या ठिकाणी जास्तीत जास्त निधी कशा पद्धतीने येईल याच्या बाबतीत सामान्य माणूस त्या ठिकाणी विचार करत असतो। आणि जे काही या ठिकाणी पॉलिसीज होतात, जे सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून त्या ठिकाणी पॉलिसीज होतात, त्या पॉलिसीज शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत असताना त्याचा फायदा सामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला कसा होईल याच्यासाठी धोरण आखण्याचं काम हे पार्लमेंट करत असतं। आणि ते धोरण आखत असताना मागच्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जे या ठिकाणी धोरणं आखली त्याचा फायदा आम्हा सर्व या ठिकाणी उमेदवारांना होईलच। त्याचबरोबर आम्ही जे आमच्या मतदारसंघामध्ये विकास कामं केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून केलेत त्याचाही फायदा आम्हा सर्वांना या ठिकाणी होईल। कोल्हापूरच्या बाबतीमध्ये म्हटलं तर कोल्हापूर आणि हातकणंगले या 2 लोकसभा मतदारसंघाकडे खास करून पाहिले जाते, कारण या दोन्ही लढती अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। पंतप्रधानांची सभा झाली, मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घातलं आणि हातकणंगलेच्या या सगळ्या आता जनतेकडून काय नेमक्या अपेक्षा आहेत आणि किती विश्वास आहे? आता खरं तर ही इलेक्शन प्रचंड उत्साहाने या ठिकाणी पार पडते। अभूतपूर्व उत्साह असं या ठिकाणी तरुणांच्या मध्ये दिसतो, वडीलधाऱ्यांच्या मध्ये आणि माता भगिनींच्या मध्ये आहे। निश्चितच कोणतीही इलेक्शन लढत असताना आपण एक विचार घेऊन या ठिकाणी पुढे जात असतो। मी जो विचार घेतलाय तो विकासात्मक, रचनात्मक आणि ह्या मतदारसंघाला कन्स्ट्रक्टिव्ह डेव्हलपमेंट कशा पद्धतीने देता येईल। तुम्ही माझं कॅम्पेन जरी पाहिलं असेल तर मी मागच्या 5 वर्षात सुद्धा कुठं निगेटिव्ह कॅम्पेन केलेलं नाही, याही इलेक्शनला मी कुठं निगेटिव्ह कॅम्पेन केलं नाही। मी माझं काम सांगून आणि पुढच्या 5 वर्षाचं विजन सांगून मी या ठिकाणी माझं मत मागतोय आणि माझं थेट शरद पवार